या विषयावर आधारित हृदयाला भिडणारी नाटिका सादर होणार आहे। सादर करते आहे कुमारी अवनी अमोल बालंवार, वर्ग 5वा। सादर होते आहे भ्रूण हत्या एक पात्री नाटिका। आई आई आई, अगं मी बोलते तुझी परी, परीच म्हणतेस ना तू मला, पण तुला आई तरी कशी संबोधू ग? अगं कोणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ती जन्मोजन्माची ऋणाळू बंधने असतात। आपली अशी ऋणाळू बंधने आहेत का की ज्याने आपण भेटलोही आणि दुरालोही? असो, कालच बाबांचं तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग। विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाहीये ना माझा जन्म व्हावा म्हणून? सांग ना आई, सांग ना बाबा। हो बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोरं तर लाडकीच असतात ना हो। सांगा ना बाबा, तुम्ही आईला का दवाखान्यात नेऊन गेला होता? किती मोठमोठ्या मशीन्स तिथं, आणि त्यात मी किती छान दिसत होते ना हो। सांगा ना बाबा, बोला ना। आजी आजी, का दिलं ग तू ते औषध आईला? असं देत जाऊ नकोस ग, किती कडू होत होतं, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं ग आजी। तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलेस ना, तर माझं स्वागत तूच नाही करणार तर अजून कोण करणार ग आजी? सांग ना आजी, सांग ना। आई आई, का घेतलं ग तू ते औषध? किती कडू होतं, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं ग आई। आई जन्माला घालून तर बघ एकदा, तुझे स्वरूप पाशील तू माझ्यातनच एकदा। मी कुणाची मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई, मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? अगं मला समजते तुझी कोंडी, तुझी गुदमर, पण मी मुडीच राजीला नाही। खर्चाचं म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही। मला नवीन कपडे नकोत, मी ताईचे जुने कपडे वापरेन, शाळेत जाईन ताईचे जुने दप्तर वापरेन, ताईचे जुने खेळणे खेळेल। बाबाला जरा सुद्धा त्रास होणार नाही ग आई। आई आता तूच सांग, तू मला उद्या काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहे याचं दुःख मानव की तूच काही क्षण माझ्यासह मलाचा आनंद मानव? सांग ना आई। नुसतं स्त्रीबळातनं थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं। या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे, माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो पण त्याच्यात आपण समाधानी आहोत का? नाही ना। आपली बुद्धी काय झाट चपला आलं काय? चला तर मग मोडून टाकूयात अन्याय अत्याचारी मनगटे, काढून टाकूयात अंगावरून अलंकाराचा म्हणजे बंधनाचा साथ। तर आता रडायचं नाही तर आता लढायचं। ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफड नकोस। ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफड नकोस, पेटून नकोस, पेटून नकोस। या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही, या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही। वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही, वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही। बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, मदतीसाठी तू ओरडू नकोस। ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफड नकोस, पेटून नकोस, पेटून नकोस। धन्यवाद।